हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा। चालू आहे सकाळचं रुटीन आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये फ्रेंड्स मी माझ्या घरचं पॅन्ट्री युनिट म्हणजे किचनमध्ये मी पॅन्ट्री युनिट बनवलेलं आहे ना, ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे। मी कशा पद्धतीने तिथे सेट केलेलं आहे, सगळ्या भरण्या म्हणा हे सगळं काही कसं सेट केलं आहे ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे। खूप जणांची कमेंट येते की ताई किचन टूर वगैरे करा, तर हो नक्की किचन टूर करणार आहे आणि बाकी भरपूर काही तुम्हाला शेअर करणार आहे। पण थोडंसं ना माझं काम वाढलेलं आहे, सासूबाई आलेले आहेत ना, तर बरंचसं काही गोष्टी चालू आहेत, त्यामुळे थोडी धावपळ चालू आहे घरातली। त्यामुळे तर हे मसाल्याचा डब्बा आहे ना, खूप दिवस झाले माझं 1-1.5 महिना झालं बघा मी धुवायचं म्हणते, राहून चाललेलं होतं कारण त्यामध्ये मसाले वगैरे तसे होते। आता म्हटलं चला मसाले संपलेले आहेत तर 2च राहिलेले होते, हळद आणि जिरी मोहरीचं। मग मी ते सगळे कामं केले एका छोट्या वाटीमध्ये आणि ते धुवायला टाकलं आणि त्यानंतर बघा इथे मशीन वगैरे लावून घेत आहे। वॉशिंग मशीनबद्दल एक कमेंट आलेली आहे की ताई वॉशिंग मशीन कशा पद्धतीने तुम्ही चालू करता, वॉशिंग मशीन क्लीन कसं करता आणि त्यानंतर वॉशिंग मशीन घाण वास येऊ नये म्हणून तुम्ही नक्की काय करता ह्यावरती एक व्हिडिओ बनवा। तर हो नक्की मी त्यावरती व्हिडिओ बनवणार आहे। तर आता माझं इथे दळण पण करायचं राहिलं आहे कारण की जायचं आहे गावाला, तर म्हटलं चला पटकन आपल्याला घरातलं बाकीचं काय आहे ना त्यावरून पण घ्यायचं आहे। तिथे आमचे सासूबाई बसलेले आहेत हॉलमध्ये, तिथून पूर्ण त्या माझ्याकडे बघतच असतात कसं सून कशी काम करते वगैरे पूर्ण लक्ष त्यांचं असतं। त्यानंतर इथे जे काही सँडविच मेकर आहे ना ते चीजचं थोडंसं चिटकलेलं होतं म्हणून त्यावरती थोडंसं पाणी टाकून भिजायला ठेवलं। तर हे आहे बघा माझं पॅन्ट्री युनिट। तर किचनमध्ये मला खूप इच्छा होती की अशा प्रकारे पॅन्ट्री युनिट करायचं आहे, त्यामुळे म्हटलं चला पॅन्ट्री युनिटचं तुमच्यावर व्हिडिओ पण शेअर करावं आणि पॅन्ट्री युनिट मला जे हवं होतं ना मी ते बनवून पण घेतलेलं आहे। त्यानंतर बघा थोडे काजू गावाला गेले होते, ते काजू तसेच राहिले होते, मग ते भरणीमध्ये मी भरून घेतले। बाकीचं भरपूर सामान कसंही सैरावेरा झालेलं आहे कारण ज्यावेळेस आम्ही राहायला आलो ना त्यावेळेस मग कसं असतं माणसाचं की जसं पाहिजे तसं पटकन माणूस ठेवलं जातं, पण आता मला जरा व्यवस्थित असं ठेवून घ्यावं। खूप सारा असा राडा पडलेला आहे, तुम्ही बघतायचं कसंही कुठेही काही सामान ठेवलेलं आहे। खाली बघा डबे वेगळेत, वरती वेगळेत आणि ॲक्च्युली इथे शिफ्ट झाल्यापासून ना डबे वगैरे अजिबातच विकत घेतलेले नाही आहेत मी, जे त्या आधीचे डबे होते ना तेच डबे घेतलेले आहेत कारण की ते सुद्धा असे खराब झालेले नव्हते बघा, त्यामुळे म्हटलं जाऊ दे ते तसेच वापरत आहे आता सध्या तरी मी। आणि हे एक्स्ट्राचा डबा बघा, ह्या डब्यात तर काही सुद्धा नाही तरी सुद्धा डबा तसाच वरती होता, म्हणजे राहिलं ना वरती एखादी गोष्ट तशीच राहिली जाते। तर म्हटलं चला ते व्यवस्थित साफ करावं, वेळ पण आहे कारण काय होतं मी आता थंडी तर एवढी सुटलेलं आहे पुण्यामध्ये, मग दुपारच्या टायमाला काय होतं की असं वाटतं ना रजाई घेऊन मस्तपैकी तोंडावर मुस्कुटून झोपावं असं मन करतं। मग जरा जरी आपण झोपलं ना जेवण करून तर तब्येत वाढायला लागते, नाही म्हणलं तरी बघा 2 महिने झालं कसलं डाएट फॉलो नाही काहीच नाही, त्यामुळे माझी तब्येत पण थोडीशी वाढलेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे। पॅन्ट्री युनिट मी कशा पद्धतीने हे करायचं वगैरे मी सगळं तुमच्यावर मी शेअर करणारच आहे, कशा पद्धतीने मी सेट केलेलं आहे कारण की आता मी जे काय आहे ना पॅन्ट्री युनिटचं पूर्ण सगळं काही व्यवस्थित असे लावून घेत आहे। मसाले म्हणा, लोणच्याच्या भरण्या वगैरे, ड्रायफ्रूट आणि एक्स्ट्राचं जे साहित्य असतं बघा ते सगळं काही मी आता सगळं सेट करून घेते आणि एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यावर मी शेअर करेन की नेमकं मी कुठं आणि काय काय ठेवलेलं आहे, कशा डब्यामध्ये काय ठेवलं आहे, नंतर व्यवस्थित सेफमध्ये राहतं हे शेअर करणार आहे। आणि जास्तीत जास्त बघा पॅन्ट्री युनिटमध्ये माझं काचंच जास्त भरण्या आहेत। त्यानंतर इथे खालच्या ह्याच्यामध्ये हळद म्हणा हे ते काय काय ठेवलेलं आहे, थोडंसं बेकरीचं आपलं नाही का बिस्किट म्हणा खारी वगैरे ते ठेवलेलं आहे। त्यानंतर खालती नंतर वेगळं काही शिफ्ट केलेलं आहे, बाकीचं हे ट्रे आहेत ते ट्रे पण व्यवस्थित ठेवल्यानंतर बरं पडतं, असं खुल्लं टाकायला गेल्यानंतर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे मी केलेलं आहे अशा पद्धतीने। खूप छान प्रकारे पॅन्ट्री युनिट आपलं सेट झालेलं आहे। आता मी त्याचं डोर लावून घेते, त्यानंतर बघा हे खूप छान प्रकारे सँडविच मेकरचं भिजलं गेलेलं आहे, अगदी हलक्या हाताने मी हे करत आहे तर निघत आहे। कधी कधी काय होतं हे चीजचं आपण जे सँडविच बनवतो ना खूप सारं घाण होतं बघा, ते निघत नाही। कधी कधी मावशींना मी सांगते तर मावशी पण खूप चिडतात की ताई निघतच नाही असं त्यांचं म्हणणं असतं, आणि तसं होतच नाही म्हटलं तरी खूप परेशान होतं कारण की माझं नवीन लग्न झालं ना त्यावेळेस आणलेलं हे सँडविच मेकर आहे, तेव्हापासून आम्ही वापरतोय, थोडंसं त्याचे कोटिंग पण निघालेलं आहे। तर बघू आता लवकरच मी नवीन पद्धतीचं आलेलं आहे ते मी शॉपिंग करणारच आहे, खूप सारी शॉपिंग करायचं बाकी आहे, सगळं काही मी तुम्हाला शेअर करणारच आहे नक्कीच।
सँडविच ग्रिल मशीन आहे ना ती व्यवस्थित अशी साफ केली म्हणजे त्यात ठेवून घेणार, कारण की ओट्यावरती बघा खरं सांगते मला फूड प्रोसेसर आणि माझी जी की गरम पाण्याची केटल आहे ना तेवढंच ठेवायला आवडतं, खूप सारं आवडतं. म्हणजे ते मी त्यावेळेसच विचार करून मिक्सर म्हणा एक्स्ट्राचं जे साहित्य असतं ना इलेक्ट्रॉनिक त्यासाठी ते कप्पा करून घेतलेला होता आणि मी तिथे आता ठेवून घेत आहे. हे सँडविच ग्रिलचं मशीन आहे ना ते तिथे ठेवून घेणार आहे. बाकीचं भरपूर काही सामान तिथं बसतं, खूप डीपमध्ये असं ते आहे की तिथं भरपूर असं साहित्य बसतं. आता ह्यावरती पण वरती जागा बघितलं ना मिक्सरच्या वरती जागा थोडीशी रिकामी राहते. आता काहीतरी ट्रे आणून वगैरे मी काहीतरी ते थोडंसं ॲडजस्ट करणार, तुम्ही बघताना दिसते मला वरती जागा तशी रिकामीच राहते. तर अमेझॉनवरून एखादं एक्सेसरीज मी ऑर्डर करून व्यवस्थित इथलं सामान लावून घेणार आहे. त्यामुळे माझं बरंचसं काम असल्यामुळे ना किचन टूर पेंडिंग पडलेलं आहे. तर इथे बघा ओट्यावरती थोडासा पसारा पडतो बघा, ओटा किती मोठा असला ना पसारा पडतोच नाही म्हणलं तरी. पण हा एअर फ्रायर ना मला ॲक्च्युली कुठं ठेवा हा मोठा प्रश्न पडला होता. मी तनिषला खूप म्हणते सांग ना मला कुठं ठेवू वगैरे, मला काही सुचत नव्हतं. मी तुम्हाला बोलले की मला ओटा पूर्ण रिकामा पाहिजे होता, पण त्याचं म्हणणं होतं की मामा ओट्यावरतीच तू ठेव, हे छान वाटतं म्हणून मी आता इथे ओट्यावरतीच ठेवलेलं आहे. आणि थोडंसं सेट करून घेतलं म्हणजे कुठे काय व्यवस्थित ठेवल्यानंतर बरं पडतं आणि किती नंतर चालते हल्लं जातं. तर चला आता मस्त यम्मी आणि छान अशी रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे, कारण की सासूबाईंना मला डिंकोडा बनवायचा आहे. कारण की आई आली होती, सासूबाईंचं ऑपरेशन झालं आहे म्हणून मग तिने आईने सासूबाईंसाठी साडी डिंकोड्याचं साहित्य वगैरे आणलेलं होतं. मग ते डिंकोड्याचं साहित्य आणल्यानंतर मग मी म्हटलं की चला आता डिंकोडा बनवूया, कारण 2 दिवसांनी सासूबाई जाणारच आहेत. तर म्हटलं कशाला ते खूप दिवस पेंडिंग पडतं आणि खोबरं एवढं कडक झालेलं होतं त्यामुळे मला ते खोबऱ्यांचं काय करावं प्रश्न पडला होता. मग असे तुकडे केले आणि डोक्यात एक आयडिया आली की चला ह्याचं आपण मिक्सरला फिरवून घ्यावं, म्हणून चला मिक्सरला तर इथे फिरवून घेत आहे. कारण कसं होतं बाई खिसत बसलं ना फार वेळेचा होतो हात दुखायला, कारण मला तर मी कधीच आयुष्यात आजपर्यंत खोबरं असं खिसत बसली नाही. कारण कसं की डेसिकेटेड कोकोनट मिळतं, खिसलेलं आहे तर खोबरं मिळतं, त्यामुळे कधी खिसायचा प्रसंग चालू नव्हता. आणि मी पण लाईफमध्ये सासूबाईंसाठी पहिल्यांदा डिंकोडा बनवत आहे बघा. तर बघा खोबरं खूप छान पद्धतीने इथे आपलं मिक्सरमधून ग्राइंड झालेलं आहे आणि एकदम छान झालेलं आहे. मला वाटत होतं की होतं आहे का नाही, होतं आहे का नाही, पण खरं सांगते खूप छान झालेलं आहे. सासूबाईनं म्हणलं की मी खारीक फोडते, पण कशाच काय त्यांना ते पण व्यवस्थित त्यांनी नाहीच केलं त्यांनी, कारण त्यांना त्यामुळे ते फुटतच नाही. मग म्हणलं राहू द्या मी फोडते. मग माझी मी नंतर खारीक वगैरे फोडले. खारीक फोडायच्या आधी मग इथे मी आपलं खोबरं वगैरे हे फ्राय करत होते, त्यामुळे मी जेवढं जमते तेवढं मी करते. तर इथे खोबरं वगैरे फ्राय करून घेत आहे. एकदम सुरुवातीला मोठा गॅस आणि नंतर लहान गॅस करून आपल्याला खोबरं पूर्ण असं आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तूप 2 चमचे घातलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता, कारण तूप आता आईने पण तूप पण दिलं होतं सासूबाईंचं ऑपरेशन झालं म्हणून भरपूर तूप टाकून इथे मी आता डिंकोडाच बनवणार आहे. किती छान पद्धतीने आपलं खोबरं भाजलेलं आणि खूप छान असा वास पण घरामध्ये सुटलेला होता, एकदम मस्त असं वाटत होतं बघा. त्यानंतर घेतलेले आहे खसखस 3 ते 4 चमचे खसखस, पण मी कोरडीच आता इथे भाजून घेत आहे. आणि तुम्ही ह्यात तूप टाकून भाजू नका, कोरडीच भाजून घ्या म्हणजे छान पद्धतीने होते. थंड झाल्यानंतर लगे मिक्सरला लावून घेत आहे. स्टेप बाय स्टेप मी करते, कारण की फार वेळ लागतो. आणि तोपर्यंत सासूबाई म्हणलं की मी एक आहे तरी थोडी खारीक जेवढी काय फुटली जाईल तेवढी फोडते. पण खरं सांगू त्यांना काही तेवढं जमलंच नाही, त्यांना ते खारीक वगैरे फोडायला. तेवढं नंतरच्या माझी मीच फोडले आणि त्यानंतर मिक्सरला वगैरे खसखस मी हे करून घेतली, कारण की कढयामध्ये नंतर काढा नंतर हे करा. मी त्याच्या पटपट भाजले, पटपट ते मिक्सरला लावलं आणि त्याची ग्राइंड करून घेतलं. असं केलं तर तुम्हाला बॅक साईडला दिसत असलं आम्ही सासूबाई आणखी पण तिथे खारीकच हे करत आहेत. त्यांचं म्हणणं होतं की जरा थोडीशी ओलसर आहे खारीक, त्यामुळे फुटत नाही आहे. त्यानंतर इथं डिंक घेतलेला आहे. डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण डिंक फुगल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ते परत मिक्सरला फिरवून घ्यायचं, कारण डिंकाने एक मस्तपैकी टेस्ट येते बघा. आईला विचारलं होतं मी फोन करून मी कशा पद्धतीने करू वगैरे. सासूबाईंची पद्धत वेगळी आहे, आईची पद्धत वेगळी आहे. सासूबाई म्हणते ते आमच्याकडे फक्त डिंक तळतात, बाकीचं सगळं तसंच कच्चं घालतात. पण मी म्हटलं नको, कारण मी आईने जी करते ना पद्धत खूप छान आणि यम्मी टेस्टी लागते म्हणून मी इथं केलं. खरं तर डिंक तळल्यामुळे बघा थोडंसं घटसर असं वाटतं, पण खरंच खूप छान टेस्ट आहे. पूर्ण व्यवस्थित असं मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि त्याला चिटकतं पण डिंक खूप चिकट असल्यामुळे. त्यानंतर बघा खारीक वगैरे मी केले, तिथे खारीक पूर्ण फोडली मी स्वतः आणि त्यानंतर त्याची पावडर केली.
त्यामध्ये तूप टाकून भरपूर प्रमाणामध्ये खारीक मी आता इथे भाजून घेत आहे. बघा आता सध्या खारीकचा कलर बघा कसा दिसतो ना. आता त्यानंतरचा कलर बघा एकदम डार्केस्ट असा कलर झालेला आहे. अशा पद्धतीने खारीक भाजून घेतली ना क्रिस्पी असं मस्तपैकी लागतं. आणि इकडे बघा आमच्या तनू एकदम अचानक मला मागणं भाऊ केला, तर मी एकदम घाबरले. मी त्याला तेच म्हणत होते, त्याला खूप वेळ सांगितलं की तू असं काही करत जाऊ नको, कारण मला खूप भीती वाटते. कसं होतं की अचानक जर आपण कशात तर गुंगा असतो, विचार मनामध्ये काही तर चालू असेल ना, पाठीमागणं आलं ना सगळं भाऊ केलं की एकदम भीती अशी वाटते. आणि खरंच मला तर खूप भीती वाटते. त्यानंतर बघा सगळं मिक्स व्यवस्थित केलं, आपलं भाजलेलं मिक्सरमधनं ग्राइंड केलं, सगळं हे केलं, गॅस चालू केलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये घालत आहे गूळ. आता गूळ पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण ही ते खारीक पण गोड असते ना त्यामुळे. आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे विलायची पावडर. विलायची पावडर घालणं पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालतं. त्यानंतर मोठा गॅस सुरुवातीला करायचा आणि नंतर लहान गॅस करून अशा पद्धतीने बघा आपला डिंकोडा मस्त यम्मी टेस्टी असा तयार होतो. डिंक लाडू ॲक्च्युली मला येत नाहीत. हे डिंकोडासुद्धा मी पहिल्यांदा बनवला, ते पण सासूबाईचं ऑपरेशन झालं आहे म्हणून. आई ॲक्च्युली करून आणणार होती, पण तिला वेळ भेटला नाही, त्यामुळे मग मीच केलं घरी. त्यानंतर कोणताही पदार्थ घरी बनवल्यानंतर आपल्याला सवय असते बघा देवाला नैवेद्य दाखवायचं. त्यामुळे इथं मी नैवेद्य वगैरे दाखवून घेत आहे. त्यानंतर बघा संध्याकाळची वेळ झाली, परत नंतर देवाला दिवा लावला. मधल्या काळात मला खरं शूटिंग करायला वेळ भेटला नाही, तर म्हणलं जाऊ दे. नंतर मी खाल्लं नाही, मला एवढं गोड पदार्थ जास्त आवडत नाही. बाकी सगळ्यांना वाटी वाटी मी भरून दिलं होतं, सगळ्यांनी खाल्लं पण होतं, सगळ्यांना आवडलं पण. आमच्या मावशी आल्या होत्या काम करणाऱ्या, त्यांना पण दिलं मी. त्या म्हणलं खूप छान झाले ताई, आणि मला नाही आवडत त्यामुळे मी एवढं खायच्या भानगडीत पडली नव्हती. तर आता मी खाऊन बघितलं तर खूप छान टेस्ट झाली होती. सासूबाईंना तेच म्हणलं एकदम क्रिस्पी असं लागत आहे म्हणलं. तर त्या म्हणल्या हा थंड झाला होत असेल कदाचित, तसं म्हटलं त्या. तर इथे बघा घरच्या डब्यामध्ये सासूबाईंचा डबा आहे ना, त्यामध्ये त्यांना मी भरून देत आहे, भरून ठेवत आहे, म्हणजे त्यांना देता येईल जाताना. कारण की मोठ्या डब्यात भरा नंतर त्याला काढा म्हटलं, जाऊ दे आत्ताच मी त्यांचा डबा पण भरून ठेवला आणि घरी पण हे केलं. तर त्यामुळे एकटीच मी खाणार आहे, एकटी कधी एवढं संपणार नाही, म्हणून मी म्हणलं इथं तसंच केलं की मी भरून ठेवलं दोन्ही पण डबे, घरचा पण आणि सासूबाईंचा पण. तर तुम्ही कशा पद्धतीने डिंकोडा करता हे मला कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. चला तर मग बाय, काळजी घ्या सगळ्यांना.